न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीतच असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं। विधिमंडळ सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा आमदार आहेत तर ओबीसी आमदार फक्त 11 आहेत। याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधलं। प्रकाश आंबेडकर आता नवीन काय काढायला लागलेत असं जरांगे म्हणाले। मूळ मुद्दा असा की आज जे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं त्याने मोठी उलथापालथ झाली आणि जरांगे सुद्धा चकित झाले, आश्चर्यचकित झाले। या सगळ्याचा परिपाक काय बघूया। कुणबी मराठ्यापासून सावध राहा, कुणबी मराठ्यापासून सावध राहा। याचं कारण ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? तर 100% धोका आहे। इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज बांधव यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी मराठ्यांच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं। आंबेडकर म्हणाले की कुणबी मराठा हे खरं तर ओबीसी नाहीतच। विधिमंडळाच्या सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत तर ओबीसी आमदार आहेत फक्त 11। त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे। कुणबी हे स्वतःला ओबीसी समजत असले तरीही सभागृहात मी मराठ्यांसह आहे असं हा आमदार सांगतो। याचाच अर्थ तो आमदार धनगरांसोबत, माळी समाजासोबत, वंजारी, लिंगायत, बंजारा या समाजासोबत नाही। तसंच तो तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर सुद्धा अजिबात नाही असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे। ओबीसी आरक्षणाला धोका आहे असंही आंबेडकर म्हणाले। हा धोका 100% आहे आणि म्हणूनच निवडणुका पार पडल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरू नका असा इशाराही त्यांनी दिलाय। तसंच जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर। कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींना केलं। तसंच मराठ्यांना ओबीसींमधून आधीच 10% आरक्षण दिलं गेलंय। मनोज जरांगे यांची मागणी यापूर्वीच मान्य झाली आहे। गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी, त्यांना आरक्षण कसं द्यायचं, त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे असा दावाही त्यांनी केला। आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही का? इथला असणारा कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे। आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे, तुमचाच आहे। उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिलं आपलं? प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। आंबेडकर यांना आधीही उत्तर दिलं नाही आणि यापुढेही देणार नाही असं मनोज जरांगे म्हणाले आहेत। मात्र प्रकाश आंबेडकरांचं आम्हाला काहीच कळत नाही अशी टिप्पणी मात्र पाटील यांनी केली। मी ओबीसी आरक्षण घेणार, माझा मराठा समाज आहे, काय म्हणतात काय नाही त्यांचं उत्तर काय मी कधी दिलं नाही, देणार नाही। त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो, समाजाने केला, समाजही त्यांचा आदर करतो। मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठीच्या मनातही ती गोष्ट होती, परंतु आता ते नवीन काय करायला लागले काहीच कळलं नाही आम्हाला। ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे तर ओबीसींमधूनच आरक्षण घेणार अशी मनोज जरांगे यांची भूमिका आहे। त्यामुळे राज्यातला आरक्षणाचा तिढा सुटणार कसा असा प्रश्न निर्माण झालाय। कुणबी मराठ्यापासून सावध राहा, कुणबी मराठ्यापासून सावध राहा। याचं कारण ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का?
तर 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही, पण इलेक्शनच्या नंतर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.